नमस्कार. मी विजय जाधव, सरचिटणीस श्रमजीवी संघटना. श्रमजीवी संघटनेच्या 42 वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेक हितचिंतक आणि समर्थक यांचं योगदान अतिशय मोलाचं राहिलेलं आहे. त्यांच्या योगदानामुळेच आज संघटनेने हे शिखर गाठलेलं आहे. अशा हितचिंतकांपैकी, समर्थकांपैकी एक खूप मोठं नाव आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे. त्यांची खरी ओळख जर समाजामध्ये आपल्याला बघायची असेल तर शब्द मशाल हे नाव घेतल्यानंतर त्यांचा चेहरा आणि त्यांचा परिचय आपल्याला सर्वांना मिळतो. शब्दांची मशाल समाजाचं शिक्षण करण्याच्या करता, लोकहित करण्याच्या करता ही शब्दांची मशाल अंधार कापत आजपर्यंत श्रमजीवी संघटनेच्या बरोबर राहिलेली आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की मी कोणाच्याबद्दल बोलतो. वाडा तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील की आजही तिथे फक्त दिवसातून एकदा एस टी जाते अशा डोंगराळ भागातील एक व्यक्तिमत्व जे पुढं आलं, ज्यांना आम्ही लहानपणापासून पाहत आलो. निर्भीड पत्रकारिता काय असते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित असलेले शरद पाटील साहेब, ज्यांनी पत्रकारिता हा व्यवसाय नाही तर लोकशिक्षण, लोकसंघटन आणि लोकपरिवर्तनाच्या करता पत्रकारिता असा त्यांचा वेगळा ठसा समाजामध्ये उमटवलेला आहे. जे उत्तम कवी आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक आहेत आणि समाज परिवर्तनामध्ये श्रमजीवी संघटनेच्या खांद्याला खांदा लावून ते गेली अनेक वर्ष संघटनेच्या बरोबर राहिलेले आपण पाहिलेले आहेत. म्हणजे आपल्याला सांगायचं झालंच तर मागच्या महिन्यामध्ये आपलं झालेल्या आत्मक्लेश आंदोलनामध्ये ज्यांचं भाषण अतिशय गाजलं आणि अनेकांनी ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून ऐकलेलं, आपल्या सभासदांकडून ऐकलेलं आहे. असे ज्येष्ठ पत्रकार आणि संघटनेचे खंदे समर्थक आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. दादा नमस्कार. आपण इथे आलात आणि गेली अनेक वर्ष आम्ही तुम्हाला पाहतो. तुमची पत्रकारिता अतिशय सडेतोड आम्ही बघितलेली आहे. म्हणजे जेव्हा चुकलं तेव्हा त्याच्यावर आसूड ओढण्याचं कामसुद्धा आपण केलेलं आहे आणि जेव्हा चांगलं केलं तेव्हा शाबासकीची थाप आमच्या संघटनेवरच नाही तर इतरही लोकांच्या बाबतीत आपल्याकडून झालेलं आम्ही पाहिलेलं आहे. आपल्या पत्रकारितेला सुरुवात कशी झाली हे जर आम्हाला प्रेक्षकांना सांगितलं तर बरं होईल. सर्वप्रथम मी श्रमजीवी संघटनेला आणि या श्रमजीवी स्टुडिओला धन्यवाद देतोय. त्याचं कारण असं की कुठलीही चळवळ, कुठलीही संघटना उभारत असताना त्या संघटनेला जर स्वतःचा आवाज नसला, त्या संघटनेकडे स्वतःचं वृत्तपत्र, स्वतःचं चॅनल किंवा आपल्याला लोकांसमोर जे मांडायचं आहे ते जर हत्यार नसलं तर ती चळवळ लोकांपर्यंत पोचत नाही. आज श्रमजीवी संघटना अत्यंत ताकदीने, प्रभावीपणे काम करत आहे आणि ते करत असताना आज श्रमजीवी संघटनेच्या स्टुडिओची निर्मिती होते. हे करणं खूप अत्यावश्यक होतं आणि ते तुम्ही केलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी या तुमच्या कार्याला आणि श्रमजीवी स्टुडिओला धन्यवाद देतोय, शुभेच्छा देतोय. म्हणजे या स्टुडिओमधनं तुमचा सर्वांचा आवाज हा जनसामान्यांपर्यंत पोचेल आणि तो आवाज अगदीच राष्ट्रीय पातळीवर घुमेल अशा माझ्या तुम्हाला सदिच्छा. थँक्यू. पत्रकारितेची जी सुरुवात झाली
म्हणजे आपण सगळी गरिबा घरची पोरं, गरीब घरातल्या मुलाच्या नशिबामध्ये ज्या गोष्टी येतात त्या सर्व गोष्टी ह्या आपल्या नशिबामध्ये येत असतात. म्हणजे आपण जर मागे वळून बघितलं तर माझे पंजोबा, खापर पंजोबा किंवा आधीच्या पिढ्या ह्या गरिबीत गेल्या. माझे आत्ताचे आजोबा, माझे वडील, तेही गरिबीमध्ये आहेत, मीही गरिबीमध्ये आहे. आणि पिढ्याने पिढ्या आपण ह्या गरिबीमध्ये का जातात याचा शोध घेत असताना आपल्या लक्षात आलं की आपला आवाज उठवणारा कोणी नाही आहे. म्हणजे लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे, लोकांपर्यंत तो गेला पाहिजे. आणि त्याच्यासाठी एकमेव हत्यार किंवा एकमेव माध्यम आहे ते म्हणजे वृत्तपत्र. म्हणजे मी ज्यावेळेस पत्रकारितेला सुरुवात केली किंवा माझी पहिली बातमी जी छापून आली ती 1987ला, म्हणजे मी 10वीमध्ये असताना मी पहिली बातमी आमच्या स्नेहसंमेलनाची लिहिली होती. तिथून तर आत्तापर्यंत ज्या पद्धतीने आम्ही पत्रकारिता करतोय, ती पत्रकारिता करताना काही ध्येय धोरणं ठरवली होती. म्हणजे पत्रकारितेला काही नियम नाही आहेत, पण काही संकेत पाळायचे असतात. आपल्याला स्वतःलाच काही नियम लावून घ्यायचे असतात, ते आम्ही लावून घेतले. आणि केवळ स्वतःवरचा अन्याय, म्हणजे आज आम्ही जरी लोकांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असलो तर सुरुवातीला स्वतःवरचा अन्याय हा लोकांसमोर यायला हवा. आणि जे काही घडतंय, जे काही सुरू आहे ते बदलायला हवं. आणि बदलण्यासाठी वृत्तपत्र हेच एक मोठं माध्यम आहे, प्रभावी हत्यार आहे. आणि म्हणून आम्ही पत्रकारितेकडे वळलो. म्हणजे सुरुवात माझी खऱ्या अर्थाने 1990ला दैनिक सामनापासून झाली. आणि 1994ला मी वयाच्या 23व्या वर्षी वाडा शहरामधून, म्हणजे तुम्ही आता खूप चांगला उल्लेख केला की ज्या गावामध्ये आजही एकच एस टी जाते, त्यावेळेस म्हणजे 1990मध्ये पीकवरनं वाड्याला यायला, म्हणजे जो 9 किलोमीटरचं अंतर आहे ते चालत यायला लागायचं. त्या भागामधला म्हणजे उज्जैनी आखाडा असेल किंवा दूरवरची जी गावं असतील त्या गावामध्ये कुठलाच रस्ता नव्हता, वाहनं नव्हती, काहीच नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये की आपण तेव्हा स्वातंत्र्याला एक 38-39 वर्ष, म्हणजे 40 वर्ष आपण धरूया, 40 वर्ष स्वातंत्र्याची उलटलेली आहेत. आपण स्वतंत्र झालेलो आहोत. आणि स्वतंत्र भारतात राहून आमच्या नशिबात स्वातंत्र्यच नाही आहे. म्हणजे कुठल्याच मूलभूत गरजा आपल्यापर्यंत नाही आहेत. आणि मग हे आपल्याला देणार कोण? आपण मांडणार कोणापुढे? आपण सांगणार कोणापुढे? आणि मग त्याच्यासाठी वृत्तपत्राची गरज आहे किंवा त्याच्यासाठी आपल्याला लिखाणाची गरज आहे. हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस आम्ही पत्रकारितेला सुरुवात केली. स्वतःचं वृत्तपत्र 1994ला सुरू केलं. आणि आजपर्यंत त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जे आम्हाला अभिप्रेत होतं, जे त्यावेळेस आमची टॅगलाईन होती, अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचार. जिथे जिथे अन्याय असेल तो कोणत्याही स्वरूपाचा, म्हणजे माझ्या गावात रस्ता नाही हा माझ्यावर अन्याय आहे, मला शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही हा माझ्यावर अन्याय आहे, मला आरोग्याची व्यवस्था नाही आहे हा माझ्यावर अन्याय आहे. आणि मग त्याला वाचा फोडली जावी किंवा कोणावर अत्याचार झाला असेल तर तो लोकांसमोर मांडण्यात यावा. आणि त्यावेळेस वृत्तपत्रांची ताकद वेगळी होती. म्हणजे आत्ता पत्रकारिता खूप बदललेली आहे. त्यावेळेसची विजय भाऊची परिस्थिती अशी होती की वृत्तपत्रामध्ये बातमी आली की जी दखल घेतली जायची, की थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत त्याचा फॉलोअप व्हायचा. आणि मुख्यमंत्री त्याच्यावर पॉईंट आऊट करून निर्णय द्यायचे, की सांगायचे नाही हे झालं पाहिजे, हे केलं पाहिजे. जी 1992-93ची कुपोषणाची व्यवस्था होती, म्हणजे मला त्याचं खूप मोठं क्रेडिट मिळालं किंवा खूप मोठ्या प्रमाणावर माझं नाव प्रसिद्ध झालं ते कुपोषण, वावर वांगणीचं. तेव्हा सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते आणि त्यांनी त्या बातमीची दखल घेतली होती. त्यावेळेस लक्षात आलं की पत्रकारितेमध्ये प्रचंड ताकद आहे, पत्रकारिता करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही सर्व काही सोडून दिलं आणि पत्रकारिता एके पत्रकारिता, जे आपण व्रत समजू किंवा आपण एक वाहून घेणं, म्हणजे समर्पित होणं ज्याला म्हणतो, त्या पद्धतीने आम्ही पत्रकारितेला करायला सुरुवात केली. पाटील साहेब, तुम्ही सांगितले ते खरं आहे की 90च्या काळामध्ये बातमीला महत्त्व होतं आणि त्याची दखल घेतली जायची. आणि तुम्ही जे वावर वांगणीचं, कुपोषणाचं सांगितलं ते बरोबर आहे की तुमच्या त्या बातमीमुळं त्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितलंच
परंतु त्यानंतर जव्हार हा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे जव्हारला झालं आणि तिथे रोजगार आणि आरोग्यावर कसं काम करता येईल हे खरं म्हणजे तुमच्यात बातमीची ताकद समजायला हरकत नाही. आणि तुम्ही जसं सांगितलं तसं तुम्हाला लहानपणापासून पहिल्यापासून माझीही सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या काळातच सुरुवात झालेली होती. आणि तुमचं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ग्रामीण भागांच्या प्रश्नांच्या संदर्भामधल्या तुमच्या अनेक बातम्या, तुमच्या अनेक लेख हे प्रेरणा देणारे होते आणि त्याची दखल तेव्हाचं प्रशासनसुद्धा तेवढ्याच गांभीर्याने घेताना आम्ही बघितलेलं आहे. आणि त्यामुळंच कदाचित आपल्या भागामध्ये काही जे बदल घडले ते फक्त राजकारणाने किंवा समाजकारणाने झाले असं नाही, तर पत्रकार म्हणून तुम्ही जो काही आवाज त्या काळात उठवला त्यामुळं झालेला आम्ही बघितलेला आहे. माझा दुसरा प्रश्न आपल्याला असा आहे की ही पत्रकारिता करत असताना तुम्ही संघटनेच्या बरोबर कसे जोडले गेले? तो एक मोठा किस्सा आहे. म्हणजे श्रमजीवी संघटनेची जी सुरुवात झाली, म्हणजे श्रमजीवी संघटनेची सुरुवात आणि आमची पत्रकारितेची सुरुवात याच्यामध्ये फार 3-4 वर्षाचा अंतर असेल. म्हणजे माझ्या पत्रकारितेला 37 वर्ष झाली आणि संघटनेला 42 वर्ष झाली. संघटना जेव्हा सुरुवातीला ज्या प्रश्नावर लढत होती ते प्रश्न होते वेठबिगारांचे, अर्थात मजूरकरांचे. म्हणजे शेतकऱ्यांकडे असलेले मजूर कर आणि ते वेठबिगारासारखे वागवले जायचे. आणि त्याच्यासाठी विवेक भाऊनी जो लढा उभारला त्यावेळेस तो लढा एका समाजाच्या विरोधात जातोय. म्हणजे प्रामुख्याने सांगायचं झालं कुणबी समाज, म्हणजे शेतकरी वर्ग हा कुणबी समाज आणि मी कुणबी समाजातला, आणि कुणबी समाजातला मी पहिला पत्रकार. तेव्हा माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने लोक बघत होती. आणि एकीकडे विवेक पंडित, विद्युलता पंडित श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून धडाधड गुन्हे दाखल करत होते, मोठी आंदोलनं होत होती. आणि ती आंदोलनं शेतकऱ्यांच्या विरोधात किंवा त्या प्रश्नांवर, मजूरकरांच्या प्रश्नांवर, शेतकऱ्यांच्या विरोधात ती आंदोलन त्यांची सुरू होती. माझं वय तेव्हा 18 वर्ष होतं. समाजाच्या विरोधात एखादा माणूस एवढं काही वेठीस धरतोय आणि लोकांवर गुन्हे दाखल होत आहेत मोठ्या मोठ्या. तेव्हा विवेक भाऊंचा संघर्ष पहिला झाला होता तो भाई पाटील तेव्हा आमदार होते, किंवा तो जो पट्टा होता म्हणजे अंबाडी परिसर, तिथून तर मेढा, आंबोडा, तिकडनं वाडा, ह्या भागामधील लोकांशी होतं. आणि मी त्या भागामध्ये पत्रकार म्हणून काम करत होतो. ज्यावेळेस कळलं की विवेक पंडित अशा पद्धतीने पाटील लोकांना किंवा शेतकरी वर्गाला वेठीस धरतात, त्यावेळेस आम्ही विवेक पंडित यांच्या विरोधात आक्रमकपणे लिहायला सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की आदिवासींचा क्रूरकर्मा विवेक पंडित हा लेख लिहिणारा पहिला पत्रकार मी. होय, म्हणजे दैनिक सामनामध्ये तो आजही आमच्या संग्रही आहे. सामना वृत्तपत्रामध्ये जिथे बाळासाहेब संपादकीय लिहायचे त्याच्या बाजूलाच अगदी 5 कॉलममध्ये पूर्ण पेज तुम्ही लेख लिहिला होता. आणि विवेक पंडित यांनी त्यांची संघटना ही कशा प्रकारे चुकीचं काम करत आहे किंवा लोकांना वेठीस धरत आहे, शेतकऱ्यांना त्रास देत आहे, अशा पद्धतीने मी तो लेख लिहिला होता, त्याची मांडणी केली होती आणि सामनामध्येच छापला होता तो. त्याचं खूप चर्चा झाली, कौतुक झालं, विरोध झाला, बऱ्याच गोष्टी घडल्या. आणि त्याच्यानंतर सातत्याने आमचा जो समाज होता कुणबी समाज तो माझ्याकडे अपेक्षेने बघायला लागला की आता विवेक पंडित यांच्या विरोधात जर काय करायचं असेल, चळवळ उभारायची असेल किंवा त्यांना विरोध करायचा असेल तर हा एकच पत्रकार का लिहू शकतो का. तेव्हा संघटनेच्या विरोधात किंवा विवेक पंडित यांच्या विरोधात बोलणं किंवा लिहिणं हे कोणीही करत नव्हतं, धाडस नव्हतं, कोणीच करत नव्हतं. आणि ते धाडस मी करत होतो. मला त्यावेळेस विवेक पंडित हा किंवा त्यांची संघटना ही एकतर्फी माहीत होती. म्हणजे माझ्या ज्या कानावर येत होतं तेवढंच माहीत होतं. त्याच दरम्यान म्हणजे विवेक पंडित यांच्या विरोधात आम्ही लिखाण करत असताना मशाल वृत्तपत्र हे आग ओकत असताना, म्हणजे सामना माझ्या हातामध्ये आणखीन 7 वृत्तपत्र होती, त्या 7 वृत्तपत्रांमधून मी सातत्याने विवेक पंडित यांच्या विरोधात लिहित होतो.